म्हणतात तरी हे प्रकरण रवींद्र धंगेकरांनी लावून धरलं तर यात रवींद्र धंगेकर यांचं श्रेय नाहीये का? त्यावर बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप सगळं बघा, श्रेय सगळ्यांचंच आहे. जैन बांधव रस्त्यावर उतरले, जैन बांधवांनी उपोषण सुरू केलं, जैन बांधव हटले नाहीत. जैन बांधवांच्या पाठीशी सर्व राजकीय पक्ष उभे राहिले. रवींद्र धंगेकर हे तिकडले प्रमुख नेते आहेत. त्यांनी ते प्रकरण पुढे नेलं. रोज त्या संदर्भात ते माहिती देत राहिले. त्याच्यामुळे त्यांचं रिसर्च व त्यांचं शोधकता हे सुद्धा महत्त्वाची आहे. पण एक गैरव्यवहार थांबला गेला. त्याचप्रमाणे मरीन लाईन्समध्ये आज जे अमित शहाजी कुदळ मारत आहेत तिथे तोच प्रकार आहे. तर तो गैरव्यवहार जो आहे त्याच्यावर सुद्धा आता लोकांनी जागरूक व्हायला पाहिजे. बघा, याची गरज नाही. याचं कारण असं आहे, चोरी तेच आहेत, फौजदार तेच आहेत आणि न्यायालय सुद्धा तेच आहेत. लोकांसमोर असे विषय आणणं हे आमचं काम आहे. या भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या जागेचा म्हणजे जिथे भूमिपूजन होत आहे, तुम्ही म्हणतात वेगाने फायली हल्ल्या आणि त्यातले मूळ मालक बरं का, भोगवटाधारक ह्यांचे कसे बदल होत गेले जागा मिळवण्यासाठी, ह्याचं इत्यंभूत माहिती, तांत्रिक मुद्दे, राजकीय मुद्दे, एकनाथ डेव्हलपर, हे सगळे मुद्दे ह्याच्यामध्ये आलेले आहेत. तुम्ही ते पत्र लोकांसमोर आणावं अशी माझी विनंती आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल अद्याप उघडली गेली नाही. पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी आपल्या कार्यालयाची फाईल किती वेगानं फिरवली आणि फिरू शकते एवढंच मला सांगायचं आहे. माझ्या त्यांच्या नवीन कार्यालयाला शुभेच्छा आहेत. तिथून राज्याच्या हिताचं आणि मराठी माणसाच्या हिताचं काम हो. पण त्याच कार्यालयाच्या खिडकीतून अर्धवट राहिलेलं मराठी भाषा भवन सुद्धा त्याने पाहायला पाहिजे, हे माझं मत आहे. फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या सध्या बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असं म्हणतात की ही संस्थात्मक हत्या आहे. तर काल मुख्यमंत्री फलटणमध्ये होते, त्यांनी असं म्हटलंय की अलीकडे सगळ्या गोष्टीत राजकारण करण्याची पद्धत आली आहे. रणजित दादा आणि सचिन पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या प्रकरणात थोडीशीही शंका आली असती तरी मी हा कार्यक्रम रद्द केला. फडणवीस खोटं बोलतात. त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये. फडणवीसांनी संवेदनशील असायला पाहिजे. विरोधकांवरती लाथा घालून किंवा शिव्या घालून राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत. ज्या अर्थी जनतेचा रोष आहे, तुम्ही काही काळ हा विषय गांभीर्याने तुम्हाला पाहता आला असता. पण तुम्हाला राजकारण महत्त्वाचं होतं, कालचा कार्यक्रम महत्त्वाचा होता, त्याच्यामुळे तुम्ही काल तिथे गेलात. डॉक्टरची आत्महत्या, एका महिला डॉक्टरची आत्महत्या, हा विषय जर तुम्ही गांभीर्याने घेत नसाल, मुळात ही हत्या झाली याला तुम्ही जबाबदार आहात, एक लक्षात घ्या. त्या मुलीनं आत्महत्या केली आणि तिला करायला भाग पडला, याचा अर्थ कायद्याची भीती आणि गृह खात्याची भीती राहिली नाही. आणि हे महाराष्ट्रात वारंवार होत आहे. मुंबईच्या रस्त्यावर एका तरुणीला ज्या पद्धतीनं हत्या केली, हा सुद्धा विषय गंभीर आहे ना. तुम्हाला इतर सर्व गोष्टी करायला वेळ आहे, व्हिजिलन्स इतर लोकांवर करायला वेळ आहे, इतर लोकांच्या मागे इंटेलिजन्स लावायला वेळ आहे, भारतीय जनता पक्षाच्याच लोकांचे फोन टॅप करायला वेळ आहे. पण या महाराष्ट्रात वाढत चाललेली कायदा सुव्यवस्थेची अव्यवस्था ती सावरायला वेळ नाही. चलिए आपका क्या है.